चंद्रपूर शहर मनपात नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे। मनपात प्रशासक राज असल्यापासून गेली 3 वर्ष हा प्रकार सुरू होता। शहर मनपाच्या स्वच्छता विभागात भटकी कुत्री पकडणाऱ्या पथकात जितेंद्र सारसर नामक कर्मचारी कार्यरत आहे। त्यानं आपण मनपात मोठा अधिकारी आहो असं या महिलांना भासवलं। मनपात कंत्राटी मजूर नेमायचे असून प्रोसेसिंग फी म्हणून या पीडित महिलांकडून वेगवेगळी रक्कम घेतली। मात्र ना नोकरी मिळाली ना रक्कम परत, जीव मारून टाकण्याची धमकी मात्र मिळाली। फसवल्या गेलेल्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांना आपबीती सांगत रामनगर ठाण्यात तक्रार दिली। सध्या 84 महिलांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे। मात्र हा आकडा 250हून अधिक असल्याची माहिती पुढे येत आहे। एकूण फसवणुकीचा आकडा 3 कोटींच्या आसपास आहे। आरोपींसह त्याच्या मंगला वानखेडे नामक महिला साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे। ही अटक झाल्यावरही शेकडो मजूर वर्गातील महिला रक्कम परत मिळेल की नाही या चिंतेत आहेत। नमस्कार, मैं सबा सैयद हूँ। हमको जॉब लगाकर देते बोलकर हमसे पैसे लिए गए हैं। जितेंद्र सासर नाम का आदमी है जो महानगर पालिका में कुत्ता पकड़ने वाली गाड़ी पर काम करता है। वो मैं अकेली नहीं हूँ, मेरे साथ 200-250 महिलाएं हैं जिनसे वो पैसे लिया है, फ्रॉड किया है। जॉब लगा कर देता बोलकर बोला, और उसने जब हम उसको पूछे कि जॉब कब देगा हमको, तो वो तारीख पे तारीख दे रहा था वो हमको। फिर हम साल 2 साल 3 साल का वक्त निकल गया। फिर उसके बाद हमने पैसे मांगने शुरू किए उससे, तो वो हमको धमकी दे रहा था कि तुम्हारे घर वालों को मार दूंगा, तुमको मार दूंगा, घर में घुस के मार दूंगा, ऐसी धमकी दे रहा था वो हम लोगों को। फिर हम डर गए, डर के मारे हमने FIR दर्ज नहीं की। जब हम ये चाहते हैं कि हमारे जितनी भी महिलाएं हैं उनके पैसे रिटर्न हो और हमको इंसाफ मिले, बस अभी। रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सोनी शिरीष ठाकरे व इतर काही महिला आणि पुरुष तक्रार घेऊन आलेले होते की एक महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्या महानगरपालिका आणि GST कार्यालयामध्ये नोकरी लावून देतो असं सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ह्या रकमा ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात स्वीकारलेल्या आहेत। साधारणतः एक 83 महिला आणि पुरुष रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते। त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे यातील जे आरोपी आहेत जितेंद्र सारसर आणि मंगला संभा वानखेडे व त्यांचे इतर साथीदार यांनी सदर महिला आणि पुरुषांना महानगरपालिका आणि GST कार्यालय असं वेगवेगळी कारणं सांगून या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर नोकरी लावून देण्याचं टेंडर आम्हाला प्राप्त झालेलं आहे असं सांगून तोतयागिरी करून त्यांच्याकडून वेळोवेळी साधारणतः 30 ते 40 लाखाची रक्कम ही फसवणूक करून घेतलेली आहे। या महिलांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 318-4, 319-2, 351-3, 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहे।